असं कुठलाही प्लॅनिंग नसतो, फक्त एक वेगळं आनंद. बघा अंगावर काटे यायला लागले. एक वेगळा आनंद मिळतं आहे याच्यामध्ये. एक संदेश देण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे. माणुसकीच हे सगळा मोठा धर्म आहे. एक दुसऱ्याची मदत करणं, एक दुसऱ्याचे कामाला येणं, एक दुसऱ्याच्या सुखादुखामध्ये सामील होणं, हेच विठ्ठलांनी, हेच परमेश्वरांनी, हेच महम्मद पैगंबर साहेबांनी, हे तुकाराम महाराजांनी, हे ज्ञानेश्वर महाराजांनी हेच सांगितलं आहे. पण जसं पालखीचं प्रस्थान गेलं, पावसाचं पाणी पुलाखाली आला आणि ॲज इट इज 2-3 दिवस झाले भरपूर ऊन पडलं आहे. एकदम उत्साहाचं वातावरण आपल्या पुणे शहरामध्ये आहे. माणुसकी हाच खरा धर्म आहे आणि याचंच उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्राला कित्येक वर्षांपासून परंपरा असलेली आपली महाराष्ट्राची वारी. खरं तर आपण वर्षभर ऐकतो हिंदू मुस्लिम वाद होतात, त्यावरती अनेक जण प्रतिक्रिया देत असतात, त्यावरून राजकारण देखील पेटलेलं असतं. मात्र या वारीमध्ये आपल्याला सामाजिक बांधिलकी पाहायला मिळते आणि असंच एक उत्तम उदाहरण पुणे शहरामध्ये आहे, ते म्हणजे मुस्ताक पटेल यांचं. खरं तर गेल्या 40 वर्षांपासून वारकऱ्यांची सेवा ते करत आहेत. नेमकं त्यामागचा त्यांचा उद्देश काय आहे, संदेश काय आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊयात. काय सांगाल, गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही वारकऱ्यांची सेवा करता, काय वाटतं? हे बघा मॅडम, वारकरीची सेवा हे परमेश्वरांनी आम्हा लोकांना, माझ्या कुटुंबियांना असे वडीलधारी माणसाचे आशीर्वादाने ते होत राहतं. आणि असं कुठलाही प्लॅनिंग नसतो, फक्त एक वेगळं आनंद. बघा अंगावर काटे यायला लागले. एक वेगळा आनंद मिळतं आहे याच्यामध्ये. आणि ज्यांना जे काही करायचं ते करू द्या. आम्हा लोकांना, माझ्याबरोबर येसूबाई बागवान आहे, आमची सगळी काल टीम इकडे या ठिकाणी होती आणि एक संदेश देण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे. परमेश्वर आमच्या हातून करून घेतो आहे की बाबा हे बघा, करोनामध्ये मॅडम आम्ही अशा लोकांच्या अंत्यविधी केल्या की मी तुम्हाला जर सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की लोक हात लावत नव्हते बॉड्यांना. तेव्हा हिंदू असो मुसलमान असो, आम्ही कित्येक हिंदूंचे प्रेतांना स्वतः अग्नी दिलेलं आहे, स्वतः मी अग्नी दिलेलं आहे. तर शेवटी काय, आता मी बोलतो आहे, थोड्या वेळाने माझं काय होईल परमेश्वरालाच माहीत. तर आपण आपल्या हातून जेवढं चांगलं करता येईल, जेवढी माणुसकीची सेवा करता येईल ते प्रयत्न आम्ही करत राहतो. हे खरं वास्तविक हे विठ्ठलाचे रूप आहेत, पांडुरंगाचे रूप आहेत. आणि हे जर समाधान झाले तर आपल्या आयुष्यामधला दुसरा अजून काय मोबदला पाहिजे. माणुसकीच हे सगळा मोठा धर्म आहे. एक दुसऱ्याची मदत करणं, एक दुसऱ्याचे कामाला येणं, एक दुसऱ्याच्या सुखादुखामध्ये सामील होणं, हेच विठ्ठलांनी, हेच परमेश्वरांनी, हेच महम्मद पैगंबर साहेबांनी, हे तुकाराम महाराजांनी, हे ज्ञानेश्वर महाराजांनी हेच सांगितलं आहे. आता तुम्हाला माहीत असेल की जेव्हा पालखी निघती ते पहिले अंगळशा बाबाच्या दर्ग्यामध्ये जाते. पहिला विसावा तिकडे असतो आणि तो फार मोठा विषय आहे. कसं ते तुकाराम महाराज आणि अंगळशा बाबांची ती दोस्ती होती, मैत्री होती, कसं एकदा ते त्यांचं अभंग भजन ऐकायचे. तर हे जो संदेश आहे हे आपल्या देशामध्ये आता फार महत्त्वाचं झालेलं आहे. आम्ही तर गेले 30-40 वर्षापासून हे करतच राहतो आहे. तेव्हाची परिस्थिती पण होती तशीच, आज पण तशीच आहे. आणि एक दुसऱ्याच्या प्रेमाने जर आपण जगलो, काय 40, 50, 50, 60, 70, 80पेक्षा तर कोणी आता जास्त जगूच शकत नाही. LICवाले पण आता 60 झाला की म्हणता नाही ना बाबा तुला काय पॉलिसी काही नाही, बँकवाले कर्ज देत नाही. तर ते 50-60 वर्षाचे आयुष्य परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे. तर त्या सगळ्या लोकांचे, आपल्या कुटुंबांची देखभाल करत असताना इतर लोकांचं पण जर आपण खुशी ख्यालीचं ध्यान ठेवलं तर याच्यापेक्षा कुठलाच कार्य नाही आहे. नक्कीच. आता तुम्ही भाऊक देखील झाले, काय वाटतं 40 वर्षांपासून वारकऱ्यांची सेवा करते, नेमकं काय वाटतं त्यांची सेवा करताना, काय बदल झाला? हे बघा मॅडम, जो समाधान, हे माझे वडीलसारखे लोक आहेत. ते मला मुलासारखं हे करतात, प्रेम करतात. सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे प्रार्थना जी आहे ते प्रेममध्ये. आता मी काय सांगू तुम्हाला की एक वर्षभर मी ह्या लोकांची वाट पाहतो की पहिले कॅलेंडर बघतो, आषाढी एकादशी कधी आहे आणि या लोकांची माझी गाठभेट होणार की नाही होणार, ह्या प्रार्थनेमध्ये मी असतो. आणि त्यांची पण तीच भावना आहे. एक कोण म्हणजे एक दुसरा एक गोष्ट तुम्हाला सांगतो की गेले 2-3 वर्षात ते 2-3, 5-6 दिवसापासून आपल्या पुणे शहरामध्ये धो पाऊस पडत होता.
फार मोठा चमत्कार आहे. कोणाच्या लक्षात येत नाही हो की आळंदीला येऊ नये म्हणून असं मुख्यमंत्र्यांनी आधी सगळ्यांना सांगितलं की बाबा तुम्ही डायरेक्ट पुण्याला जा, इकडे पूल पाण्याखाली गेलं आहे. पण जसं पास्तिकीचं प्रस्थान गेलं, पावसाचं पाणी पुलाखाली आला आणि ॲज इट इज 2-3 दिवस झाले भरपूर ऊन पडलं आहे. एकदम उत्साहाचं वातावरण आपल्या पुणे शहरामध्ये आहे. सगळ्या माऊलींची दर्शनाला मोठमोठ्या रांगा लागल्या आहेत. हे विचार करणारी बुद्धी परमेश्वराने सगळ्यांना द्यावी हीच प्रार्थना मी करतो. नक्कीच आता जवळपास 40 वर्ष झाली. सुरुवात कशी झाली होती म्हणजे वारकऱ्यांची सेवा करायची कसं? हे बघा, माझे माझे वडील फार मोठे गव्हर्नमेंटचे अधिकारी होते. माझी आई 3री नापास होती. पण आमच्या बाजूबाजूला एखादी कुणाची घरी दुःखद घटना घडली तर सगळ्या आधी आमची आई जायची त्या घरी, मग कुठलाही समाजाचा असू दे, आणि त्यांचा पूर्ण विधी केल्याशिवाय आमची आई आमच्या घरी यायची नाही. माझे वडील फार रागट स्वभावाचे होते, गव्हर्नमेंटचे अधिकारी असल्यामुळे. तर ते अरे क्या तुम, ते बेगम म्हणायचे माझ्या आईला, कधी नाव घेतलं नाही. क्या तुम यार उनके यहाँ जाके बैठ गए, उनके यहाँ मैयत हो गई तो बोले उनका कोई नहीं है, मैं है. उनका कोई नहीं है तो क्या होगा, मैं है. तर त्यांची ते प्रेरणा घेऊन आमचं कुटुंब, हे काल हे सगळ्यांनी पाहिलं, माझं अख्खा कुटुंब इकडे होता. माझी सून ह्या लोकांना शिरखुर्मा पाजत होती. माझी मिसेस स्वतः हाताने बनवलं इकडे आणि ते सगळ्यांना दिलं. तर एक वेगळा आनंद आहे. हे बघा, समाज विमाज काही नाही, माणूस की फार मोठा धर्म आहे आणि तो संदेश आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. तर नक्कीच माणुसकी हाच धर्म आहे असा संदेश त्यांच्याकडून देण्यात येतो. दरवर्षी जे वारकरी त्यांच्या इथे मुक्काम करतात, काय सांगाल, तुमचा काय अनुभव असतो? आमचा अनुभव म्हणजे मुस्ताक भाई ज्यावेळेस आम्ही जाहिरात द्यायला येतो त्यावेळेसच ते आमची वाट पाहत असतात. आल्यानंतर ते सांगतात तुम्ही काही काळजी करायची नाही, आपल्या घरच्यासारखं यायचं, या ठिकाणी राहायचं, आमची या ठिकाणी पूर्ण सोय होईल. आणि खरंच त्यांनी 40 वर्षापासून आमच्या दिंडीची एकदम चांगली आणि व्यवस्थित सोय करतात. त्यामुळं आम्हाला समाधान वाटतं. हां, तुम्ही कधीपासून येता इथे मुक्काम? माझ्या 30 वाऱ्या झालेल्या आहेत. पण काल मी तुकोबरायाच्या पालखी सोहळ्यामध्ये दिंडी क्रमांक 15मध्ये ज्यावेळेस मी चालत आलो त्यावेळेस इथं मला हे लक्षात आलं की इथं एका मुस्लिम समाजाचा जो परिवार आहे की तो या ठिकाणी ईद मिलनाचा कार्यक्रम संपन्न करत आहे. त्यावेळेस मला आमचे परममित्र गुरुवर्य नाना म्हटले की तुम्ही कार्यक्रमाला थांबावं लागेल. म्हणलं कोणता कार्यक्रम आहे? म्हणले ईद मिलनाचा कार्यक्रम आहे. म्हणले जातीय भेदातून मुक्त होण्याचा आणि सर्वांनी एकत्र येऊन कार्यक्रम करण्याचा हा टाईम आहे, तुम्ही थांबवू शकता का? मी काल कार्यक्रमाला उपस्थित होतो त्यावेळेस बरेच त्यांचे सहकारी म्हणजे मुशर्रफभाई पटेल, ते मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, तालुका अध्यक्ष का काहीतरी आहेत, मला माहीत नाही, पण मी ऐकून आहे. तर त्यांनी इतका मोठा कार्यक्रम केला, सर्वच मंडळी बोलवली होती. त्याच्यामध्ये कोणी शिवसेनेचे अध्यक्ष असतील, कोणी भाजपचे अध्यक्ष असतील, कोणी दुसऱ्या पक्षाचे सगळे असतील, सगळे कार्यकर्ते त्यांनी आणले होते. त्याच्यामध्ये आमचे हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज उपस्थित होते, त्याचप्रमाणे साताऱ्याचे 2-4 महाराज उपस्थित होते, त्याचप्रमाणे मी साठे महाराज पण उपस्थित असताना त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की हा परिवार म्हणजे जातीय भेद न धरणारा आणि सर्व धर्मसमभाव या वृत्तीवरती चालणारा हा पटेल परिवार आहे. आणि मुशर्रफभाई म्हणजे हे ज्यावेळेस मुस्ताकभाई जे आहेत ते ज्यावेळेस सुरुवातीला आम्हाला वाटत होतं की मुस्लिम समाजामध्ये फक्त तेच संत होऊन गेले पूर्वीचे, म्हणजे अनगडच्या फकीर असतील किंवा इकडे काष्टीला श्रीगोंदा तालुक्यामध्ये शेख मोहम्मद असतील. पण मला असं वाटतं की आता इथं पुण्यामध्ये सुद्धा मुस्ताकभाई पटेल हे सुद्धा एक संत आहेत. कारण सर्व धर्मसमभाव ही वृत्ती निर्माण होण्यासाठी संतांची वृत्ती अंतःकरणामध्ये निर्माण व्हावी लागते आणि त्यांनी सर्व परिवाराला त्यांच्या घेऊन येऊन सर्व वारकऱ्यांना उत्कृष्ट प्रकारचा शिरखुर्मा वाटून सगळ्याला खूप आनंद आणि प्रेम निर्माण करून दिलं. गेली 40 वर्षे हा उपक्रम ते नित्यानं करतात
पूर्वी इथं राहण्याची व्यवस्था नसताना त्यांच्या प्रयत्नातून इथं एवढी मोठी वास्तू निर्माण झाली, एवढं मोठं या ठिकाणी राहण्याचं नियोजन झालं, लाईटची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, सर्व वारकऱ्यांना सुंदर प्रकारे इथं राहण्याची व्यवस्था होत आहे. त्याबद्दल मी पटेलबाई यांना कोटी कोटी धन्यवाद देईल आणि परमेश्वराकडे एक प्रार्थना करेल की अशा कुटुंबांना उदंड आयुष्य, उत्कृष्ट आरोग्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि मी बंद करतो. तर नक्कीच हे काही वारकरी आणि मुस्ताक पटेल होते आणि एकूणच आपण जर पाहिलं तर सर्व धर्म समभाव हे मानायला सुद्धा मोठं हृदय लागतं असं त्या वारकऱ्यांकडून सांगण्यात येते आणि ही परंपरा जी आहे ती गेल्या 40 वर्षांपासून मुस्ताक पटेल जे आहेत ते पाळत आहेत आणि त्याचनुसार वारकऱ्यांच्या देखील चेहऱ्यावरती समाधान आपल्याला पाहायला मिळते. पुण्याहून स्नेहल लिमगिरे, डिजिटल प्रभात.